सुप्रभात मित्रांनो. तर आजच्या दिवसाची सुरुवात होत आहे आमची चहा आणि बटर खाऊन. आता सकाळचे वाजलेले आहेत 4:45. हा एक माणूस आहे जो नेहमीच झेंड्यावर असतो, पहिल्या झेंड्यावर, आणि पुढं जेवढा पण खाऊ असतो ना त्याची शेअर करतो. पहिली इन्फॉर्मेशन पूर्ण देऊन आपल्याला करतो. त्यासाठी याला मानला पाहिजे. धन्यवाद. अशी इन्फॉर्मेशन शेवटपर्यंत देत राहा. नाही, फॉर्म भरलेला आहे तसं त्यांनी यंदा. कुठे बघा स्थळ वगैरे असेल तर कमेंट मध्ये आम्हाला नक्कीच सांगा. मजा नहीं आ रहा है. यावर्षी नंतर मुलगी तर बाई पण चालेल. आजचे सर्व आमचे साई पालवी. आजची त्यांची ड्रेसिंग बघा. ड्रेसिंग फुल. आता थोडं त्याचा फोटोशूट करायचा आहे. डान्स वगैरे चालू आहे सगळं. काय झालं जय तुझा? काय रे नयन? नयन काय गच्ची मधला काय विषय? काय रे सर काय बोलता? काय विषय? डेटू कसं चालू आहे? पण एक गोष्ट आहे, जिथून साई सर आलेले आहेत तिथून एक वेगळीच एनर्जी आमच्यामध्ये आलेली आहे. कुठे त्या शेवटच्या झेंड्यावर असायचं तर कुठे आज पहिल्या झेंड्यावर आहे. हे सगळे यांच्यामुळे शक्य आहे. हा नाही येणार. एनर्जी फुल आहे आज. हा सर तुम्हाला काय वाटतंय? कसं आहे? सकाळचा सत्र आहे आणि चालायला जरा मजा वाटते. चांगला दिवस जाणार. चांगला दिवस जाणार. काय बरं आहे ना? सर्व मजेत? कसा आहे प्रवास? कसा चालू आहे? आनंद व्यक्त करतायत खूप. मग बाकीचे आपले साई सर कुठे आहेत? साई सर बाजूला हे साईड आहे. श्री सर पुढे गेलेत. अरे माई सर जोडीला राहिले तर तुम्हाला भाकरी वगैरे भेटून जाते. चटणीचा मला पण भेटायला. कमल्याला सांगतो नाश्ता कॅन्सल. काय केलं कमल्याने? केला काय? तुम्हाला सांगता गुलाबजाम कुठली? कोणाची पाहिजेत? गुलाबजामला खाण्यासाठी बघा. काय गुलाबजाम खाण्यासाठी पाणी व्यवस्था केली. हंटर आणि टायगर या बैलांचा मालक, अड्ड्यात गेल्यावर पूर्ण अड्डा गाजवणारा हा चकडे ग्रुप आपल्या सोबत आहे आता. सर बजाना, तुमचं नाव तर आम्हाला माहीतच आहे. गेल्या वर्षी पण तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये होता, यंदा पण आहे. तोच दरारा तीच दहशत घेऊन पुन्हा एकदा चालत आहोत आपण. क्या बात, ये बात है. कसा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिलाय? खूप छान आहे. हा काय खावट कमी झाली. ती खावट आहे. तुम्ही आजच्या दिवसामध्ये पूर्ण करून टाका. जेवढी असेल तेवढी, जेवढा आपला पोट
पुन्हा चांगला आहे चांगला आहे ना? एकदम ओके ओके हा, सोडणार नाही. हुकमी माणूस भेटलाय ना, त्याला माहित आहे. हा? चालू दे चांगली गोष्ट आहे. असंच सहकार्य करत राहा. थोडं लक्ष आमच्यावर पण असू द्या. अच्छा काय रे बबल्या, ए थोडं लक्ष आमच्यावर पण असू द्या. ओके ओके काय रे केलं यांनी? काय केलं? काय नाही. बोलतो काय पण बोलतो? काय बोलला? जाऊ दे कॉमन सेन्स कोण? हे हॅरीची मुलाखत घे ना तू बघ. हॅरी कोण? हॅरी 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 फुल हॅरी सर हॅरी सर फोनवर बिझी झाले. दीपक काय बोलू शकतो का काय सोडला विषय तुम्ही? विषय जर विषयांचा आहेस तू ना, तू असं विषय सोडायला लागलास. हा राहिला कोण मग? कांदाली आली का कोणाचा आहे? दीपक जाता महाराज विषयांचा आहे. पालखीच्या दिवशी घर याच्या आहे, काल्याचा कीर्तन आहे. हॅरी ब्रो, आज फुल ड्रेसिंग मध्ये आहात तुम्ही. हा काय हे नयन सर त्या गच्चीचा काय विषय आहे? बोला ना आपल्या ब्लॉग मध्ये. हा काय चाललो ना, विदाउट चप्पल प्रवास करतात. गेल्या वर्षी पण बायको चांगली भेटली पाहिजे ना. बस यही नहीं, अभी और सुनिए. बायकोसाठी दुसरी भेटली हा एक वाया गेली पाहिजे. किती 2-2 करणार आहेत काय? मग 2 बायकांना फजिती आहे का? आणि पहिलीच मॅच आहे तर तुझं काय असं सध्या, म्हणजे सध्याची स्थिती काय आहे तुझी? माझी आता पायी गेल्यावर बघन ना मला पोचल्यावर बघू आपण काय करायचं. काय वाटतं तू साबाला किती धाव देऊ शकतोस? ते वाटतंय पण तुला बॉलिंग भेटेल का? काय वाटतं आता? काय कॅप्टनने माझ्या भरोसा ठेवला तर ठीक, नाही तर आणि तुला सध्या असं मी या वर्षीचा असं या सीझन मध्ये तुला फेकी म्हणून काढण्यात येतं. काय वाटतंय? तू जास्त एफर्ट लावतो असं मला वाटतंय. मला एकदा पण काढलेलं नाही अजून. काढल्यावर बघू. आहे मनीष बॉलर आपला. सध्या एमडी स्पोर्ट्सचं नियोजन कसं चालू आहे? प्रॅक्टिस कशी चालू आहे? तर खूप जोमाने आणि रात्रीचं नियोजन चालू आहे असं. मनीष बोलतो उद्या कसं खेळलं जातं? थोडी तिची कट लागली तरी बॉल फुटून जाईल. अच्छा मित्रांनो, आपण आता डिक्सन इथे पोहोचलेलो आहोत. आता सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि इथनं जिथे आपण दुपारची मस्ती करणार आहोत तो ठिकाण इथनं 3.5 ते 4 किलोमीटर आहे. तसं बघायला गेलं तर 1 तासाची रनिंग आहे. सध्या आता मी एकटाच आहे. माझे सगळे प्रवासी साथी मित्र मागे आहेत. थोडी त्यांची अवस्था थोडी बिकट झालेली आहे. पण माझं कसं होतं की जर मी स्लो चाललो तर मग पाय दुखतात आणि कुठे थांबलो, थोडा रेस्ट केला, मग ते एक थोड्या अंतराळामध्ये मग रेस्ट करायची इच्छा होते. कंटिन्यू चालायची जो रिदम राहतो तो तुटून जातो आणि तसं नव्हतं पाहिजे होतं मला. म्हणून मी पुढे निघून आलो, एकटाच निघून आलो पुढे आणि पुढे वाटचाल करत आहे. थोड्याच वेळात आम्ही मित्र आहे. कुठला रे तू? कल्याण कोळशेवाडीचा मित्र. तो पण चालत चाललेला आहे, धावतोय. भावाला वाटतं त्याचा ग्रुप सोडून गेलेला आहे पुढे.
थांबलेले आहेत का? ठीक आहे चला. चालत आहे तो पण, आपण पण चालत चाललेलं. गुड इव्हिनिंग मित्रांनो. तर पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आपल्या ब्लॉगला आणि दुपारच्या ब्रेक नंतर आता पुन्हा आम्ही चालत निघालेलो आहे. पूर्ण ग्रुप आहे आणि आपल्यासोबत जोडलेला आहे विशाल मुंबईवरून. हे पण आपलं पुढे 2 दिवस आपल्यासोबतच असणार आहेत. आता इथे एक पुढे डिमार्ट स्पॉट आहे, तिथे आम्ही जाणार आहोत. थोडं टावली वगैरे घ्यायची आहे, ती घेतल्यानंतर पुढे प्रस्थान करू. शरद दलवी त्यांची आपण इंटरव्ह्यू या संदर्भात आहे. काही कंपनीचे ते मोठे भक्त आहेत, ते सभासद आहेत. तर तुम्हाला काय वाटतं सभासदचे आम्ही आता थोड्या वेळ इंटरव्ह्यू घेत आहे. काय बोलू मी माझी सगळी अवस्था खराब झाली यावर्षी. आणि तुम्ही यावर्षी चालत काय आमच्या जोडीला, कारण काय, रिझन काय? मला मागच्या वर्षी समजलं का या ग्रुपमध्ये खूप खायला भेटलं. अच्छा मजा येते की नाही तुम्हाला या ग्रुपमध्ये? खूप मजा मला रिपोर्ट भरून खायला भेटलं. दरवर्षी ते झेंड्यावर असतात, पहिल्या झेंड्यावर. झेंड्यावर नसतात, ते गाडीमध्ये असतात. पाण्याची सेवा किंवा अजून काय अन्य असं सेवा करत असतात. पण एक ते चांगले कार्य करतात आपल्या गावातून. काय वाटतं प्रसाद तुला या गोष्टीवर? अतिशय उत्कृष्ट असं काम करतायत ते. असंच सपोर्ट त्यांनी सगळ्या पोरांना कंटिन्यू करत राहावा, हीच अपेक्षा बाळगतो त्यांच्याकडून. पुढच्या स्टॉपवर त्याने काहीतरी घ्यावं. का पुढच्या स्टॉपवर घेतीलच ते, एवढे दिलदार आहेतच ते. पुढचा स्टॉप आपल्या कोसलेगावचे दिलदार व्यक्तिमत्व कृष्णा खंडागले हे अन्नदाते असणार आहेत. पुढच्या स्टॉपला कोणाला काय लागेल, खावा का पिवा सगळं भेटेल. तर विजय आपले हे सध्या थोडेसे बारीक पण आहेत, ते त्यांची तब्येत पण थोडी नाजूक झालेली दिसते. पूर्ण चप्पल पण नसते चप्पल त्यांच्या नसते त्यांच्या पायामध्ये. पायामध्ये. तर काय वाटतं म्हणजे काय नवस आहे का तुमचं काय आहे? नमस्कार नाही पण हा. मी पहिल्या वर्षापासून मग तुम्ही जरा डाएट वगैरे करता का नाही, प्रोटीन वगैरे काय तुमचे आहेत का नाही काय? काहीच नाही. मग तुम्ही थोडंसं मोठे झाले पाहिजे, असं लय छोटे झाले, लहान पोराले. राहुल आणि तुम्ही सारखेच आहेत. राहुल आणि तू काहीतरी टिप्स घे कोणाकडून तरी. राहुलचं यावर्षी लग्न करायचं आहे, माझं वय 2 वर्ष आहे. तो 2 वर्ष काय त्याला मामाच्या पोरीने फसवलं. तुला कोणी फसवलंय का? नाही मला कोणी नाही. राहुलचं यावर्षी खूप चांगला मूर्त आहे. चांगला ठीक आहे चला. हा राहुल बघा काय आहे, कोणती पोरगी असेल चांगली तर तुम्ही मुलगा बघू शकता. पुढे खूप सुंदर आहे. हा बघा. कोणती मुलगी इच्छुक असेल मुलगा सुंदर असेल तर तिने कमेंट मध्ये नक्कीच सांगा. नाव सांग ना कंटेगावमध्ये. एस प्रोफाईल. त्याच्याशिवाय काम होत नाही. जर पोल कोणाला लागली ना म्हणजे असा साई भाऊ बोलतो बघून आता तू माझी गेम पकडतो. बोल ना. आपल्या गावातील एक असा अजून एक उद्योजक आहेत, ते म्हणजे ढेगाला. त्याचं नाव आहे बबल्या. त्यांना काहीतरी 7-8 फ्लॅट आलेले आहेत. किती लाखाचे मालक आहेत. पण ते काय फ्लॅटचा काही ते उपयोग करत नाही. बघा ना कसे आले ते, त्यांची चप्पल बघा. आणि ते पूर्ण थकलेले आहेत, कसे तरी चालतात. हे दाखवा नाही. आणि त्यांनी काय अंघोळ वगैरे काय केलेलं नाहीये. तो घाणेरडा आहे हे सगळ्यांना माहिती. एकदा चेक करा त्याची तुम्ही बॉडी पूर्ण. मेन बॉलर येतो आपला चौथा टीमी मधला. फेकी बॉलर आहे, फेकी. काय तो पेटाला काय उत्तर देऊ इच्छिता तुम्ही याला? हे बघ हात निघलाय त्याचा, त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं. हे बघ विषय असा आहे, मला वाटतं विषय असा आहे, बारीकपणापासून मोठा आहे. जेव्हा तो जन्मलेला ना तेव्हा हाड बघ, तिथूनच त्याचा जीव थोडा इथं बेंड आहे, म्हणून तो बेंड आहे. तुम्हाला फेकी वाटतो, बाकी काय नाही. इथं का इथं हा? या. त्या हाताचा
पण त्याच पार्टी त्यांची वाढ झाली नाही. पण त्यांनी आता एक पेटी बांधली ना हाताला तर होऊन जाईल. उतरता उतरता घाट चढता चढता हात फिरवायला आहे किंवा काय वाटतं बुधवारच्या मॅच साठी त्याचं काय पाय असेल? रणनीती असेल सगळी बॉडी त्याची. त्याच विचारामध्ये तो सकाळपासून आहे. त्याने काल ग्राउंडचं निरीक्षण पण केलेलं आहे. त्या कुठं बॉल टाकायचं कसं बॉल टाकायचं ते त्याला बरोबर माहिती आहे. मनीषने अगोदरच सांगायचं ना आर्यन बॉल जरा जास्त घेऊन गट लागली तरी फुटेल. लागली तरी फुटेल. त्यांचा फॉर्मच तसा आहे ना यंदा. भाकरेन चॅलेंज देतो ना. पाडला कोण किती सिक्स मला सांगतो. किती सांगतो. सध्याचा चांगला स्टार बॅट्समन अविनाश पालवी, बॉलर ऑलराऊंडर. बॅट प्लस बॉलिंग दोन्ही जमतात त्याला. लेटेस्ट फुल फॉर्म मध्ये आहे. आपल्या तिकडे गेलेला आहे. आपल्या टीमचा कॅप्टन आता मेसेज पडलेला आहे त्याचा. ते ISPL ला थोडक्यासाठी ना त्याचा ते फॉर्म जरा किती झाले ना. बर्थडे किती टाकलेला त्यांनी म्हणून ते जरा रिजेक्ट झाला. उद्या ओनर विनर कोण घाबरत नाही. थोडा ब्रेक घेतोय आता इथे. हा पोरं सगळी बरं आहे ना सगळा हातपाय. विजय तू बोल. नाही पेक्षा बरं आहे ना. तिकडे राहुल ओके. जय तू तर ओके आहे. हा राहुल आर्य ओके. जयेश फोन आलाय थांबा. कोण आहे दादा. कोण आहे. हा येऊ दे दादांना पण येऊ दे. आमच्या मोठे बंधू. आराम चालू आहे सगळ्यांचा. जरा पायांची हालत खराब झाले. काय काय माझा करतो तसा कसा पहिले ते सांग कसा. आपण एक प्रँक कॉल करणार आहोत. आपला एक मित्र अजय म्हणून आहे. त्याच्यासोबत आपण एक कॉल करणार आहोत प्रँक कॉल. तर तुम्ही ऐका. पाठवले ते वाचले का नाही माहित नाही. खूप प्रयत्न केला तुझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा. तू माझ्याशी कॉन्टॅक्टच होऊ देत नाहीये स्वतःचा काही. त्याला काय वाटतं त्याची लगेच. काय झालं तुला एवढाही विश्वास नाही राहिला कारण माझ्यावरती लोक वर्षात एवढंही नाही ओळखू शकलास का रे तुम्हाला. तुला धोका देण्यासाठी तू काही कमी केलंस का माझ्यासाठी. आणि धोका द्यायचाच राहिला असं तर ते लोक भांडण झाल्यावर तुझ्याकडे परत यायची काय रे गरज मला. तुझा एवढा मार खाते एवढं तुला भांडते. आता आपण पप्पाला फोन करू आणि विशालला सांगू बोलायला. काय बोलशील त्या ठरवून आलो करतो ते आलो मी नंबर त्याच्यावर काय सांग ना काय झाला त्या स्टोरी तर सांगशील. फोन केला कमल्याने नाही फोन केलता आणि त्याला मुलीच्या आवाजात त्याला पण तू गणला होतास का नाही. गणला होता. काय बोलू इच्छिता सर. कसं वाटतंय तुम्हाला आतापर्यंतचा प्रवास. आतापर्यंत प्रवास एकदम मस्त सुखकारक आहे. हा ही सर्वात मोठी मानाची पालखी. हा या पालखीत सर्वांना कुठल्याही प्रकारची काही अडीअडचण येत नाही. एवढी गर्दी असताना देखील हा जवळजवळ 3000च्या वरती पब्लिक आहे. तरी कोणाची गैरसोय होत नाही. म्हणून धन्यता त्या अध्यक्षाला की ते एवढ्या जणांचं सगळ्या गोष्टी सांभाळतात. हा. आणि तुम्ही काय नवीन मेंबर्स जे नवीन पिढी आहे त्यांना काय उद्देश देऊ इच्छिता या पालखीबद्दल.
पालखीबद्दल बोलायचं तर पालखी एकदम चांगली आहे. देवाची सेवा इतर आहेत, पण ही सेवा करता करता करिअरकडे पण लक्ष द्यावा. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि आपल्या MD ग्रुपचे सगळे जे युवा आहेत त्यांना तुम्ही काय एक उद्देश देऊ इच्छिता? हिंदी ग्रुपचे जे युवा आहेत ते तर खूप मेहनती पोरं आहेत. खूप चांगल्या प्रकारचे मेहनत करतात. ते क्रीडा क्षेत्र असो व इतर कुठलं असो. तीर्थक्षेत्रामध्ये पण ते आता सध्या पुढे सतर्क आहेत ते. येत आहेत, पुढे आपला पाऊल टाकत आहेत. ऊन लागतोय. या उन्हाने तुम्हाला काहीच होणार नाहीये. आगीच्या निखाऱ्यावर बसवतो का मला? काय बोलणार तुम्ही आता? आताच ब्रेक घेतलाय. कसे पाय कसे आहेत आपले आता? ओके, ठणठणीत आहेत ना? सगळं ओके? एकदम पाणी वगैरे सगळं तुम्हाला प्रॉपर मिळत आहे ना? नाश्ता वगैरे कशाची काही कमी पडते का? एकदम अति उत्तम आहे. हे सेवेकरी यांच्यामुळे हे सगळं पॉसिबल होत आहे. आज आपण इकडे यांच्यामुळे आहोत. यांनी जर पुढाकार घेतला नसता तर आज आपण घरी असतो. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? सेवेकरी जे आहेत ना आपले, खूप मेहनती पोरं आहेत. आणि त्यामध्ये आपला विजय झाला, अक्षय झाला, माही झाला, खूप मेहनती पोरं खूप आहेत. मेहनत घेत आहेत. त्यांना साथ द्यायला प्रेम आलं यावर. तो काल येणार होता, पण काही कारणास्तव आला नाही. त्याला काल 5वा दिवस होता, आता 6वा दिवस आहे त्याचा. कशामध्ये? काय वाटतंय? तसं आमच्या इकडे काय याला 4था दिवस आहे. समझ रहे हो आप? समझ रहे हो? अरे बाईट चालू आहे ना, बोल ना त्यात 2 शब्द. काही समजत नाही ना शमन्या. एवढी दादाची अखेरी उद्योजक पोचला गावचे. बोल लवकर. नको का? लाजत हो, लाजत हो. काय वाटतंय तुला या आई सर्वात मोठी मानाची पालखी तिसगाव? तर ही पालखी जर तुला काय वाटतंय? मागच्या वर्षी पण तू आला होता आमच्या जोडीला, पण ते 3 दिवस होता. यावर्षी तू काही 1 दिवस आला शकला नाही. काही तर तुझे आर्थिक प्रॉब्लेम असतील. ठीक आहे, तू 10वीला आहेस असंही आम्हाला समजलेलं आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. परंतु काय वाटतं सर? खूप सुंदर दिवस चाललेला आहे. आणि तुला कसं वाटतं आता चालायला? तू थकला आहे की नाही थकला? बिलकुल नाही, खूप एनर्जी आहे. ओके, मग उद्या आम्हाला सर्वांना घाट चढवशील ना तू? बिलकुल नाही. बिलकुल नाही. मग आज रात्री तू कोणाकडे झोपणार आहे? सोबेनानाकडे का श्रीकडे? दोघांच्या मध्ये जागा राहणारे झोपणार, जागा राहणार आहे. पोरांनो लक्षात ठेवा, हा रात्रभर जागा राहणार आहे. अशा प्रकारे आपली इथे बाईक संपत आहे आणि पुढची वाटचाल आपण हळूहळू चालते. आणि आमचे कुसल्या गावचे एक नवीन कार्यकर्ता आहे राहुल देसले, राहुल आत्माराम देसले यांचं उमेदवार आहेत. कुठे काय असेल मुलगी तर त्यांना सांगा. त्यांचं नाव प्रभाकर पण आहे. खरंच त्याचं यावर्षी लग्न करायचं आहे. आम्हाला एक त्याची काळजीपोटी आम्ही हा विषय मांडतोय का कुठेतरी आपल्या पोराचं चांगलं व्हावा. हीच आमची अपेक्षा. 2 शब्द संपवतो विनू ना. चल लवकर पाठा. शिमला काय झालं? काय बुका झाला? आपला सोने हा आहे आमच्या कोसल्या गावचा कोसलेकर MD स्पोर्ट्सचा मोठा ग्रुप आहे. एवढी पोरं आहेत. हा नाश्ता नाही राहिलाच नाही. नाश्ता आपल्याला संपला. चहा आणि पाव चहा पण येतो आणि पाव पण येतात. चहा पाव आणि टोस्ट. ठीक आहे, टोस्ट आणि चहा पण खाऊ शकतो. बनवायला लागलं बेकरी. फ्रेश मागवायचे आहेत का? तर मित्रांनो आता आम्ही दुसऱ्या दिवशीच्या स्टॉपवर आलेलो आहोत. कधी झालं आहे जेवण झालं, हातपाय धुले, जेवण झालं आणि आता झोपायची तयारी आहे. आता ऑर्केस्ट्रा वगैरे आहे पण ऑर्केस्ट्राला जायची इच्छा नाही आहे. पायांची हालत खराब आहे. जायची बिलकुल इच्छा नाही आहे. सोन्या पूर्ण 2 दिवस ते
गार होते पण आज ते लय गरम झालेले आहेत. आता असं वाटतं जाऊन ते जरा थोडा धिंगाणा घालतीलच. सोन्या जाणार आहे का नाही? सनी संजयचा आर्टिस्ट आहे पण इच्छा नाही. आता आम्ही गोडसेची मॅच बघू आणि झोपून जाऊ मस्त. माझ्यासोबत विशाल आहे आणि मी मस्त झोपू. तुम्ही पण झोपा. भेटूया उद्या. बाय.